महाविकास आघाडीकडून शरद आबा तायडे यांचा फॉर्म आज भरलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडी म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि जे आमच्याला मानणारे आहेत ते सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमचा उमेदवार हा विजयी होईल असा आम्हाला विश्वास आहे. आता म्हटले होते त्यांच्याकडे सत्ता, पैसा, अडका, शासकीय दबाव सर्व काय आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना खंबीरपणे लढत देतो आहे. हे तर सर्व जनता आणि महाराष्ट्र पाहतो है. महाविकास आघाड़ी में इतने स्ट्रॉन्ग कोई दूसरा फेस नहीं था क्या जो मतलब देखो हमारे शरद आबा तायडे हे या महानगराचे प्रमुख आहेत आणि ते सर्व दृष्टीने ताकदवान आहेत. भाऊ सर्वात जास्त मताधिक्याने जळगावची जागा महाराष्ट्रात निवडून असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला आहे. आता ते त्यांच्या पक्षाच्या हिशोबाने बोलतीलच. हो, आपल्या पक्षातर्फे 2 उमेदवार अर्ज दाखल झालेले, कोण मागे येणार? जरी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले असतील तरी एकाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी मागे घेणार आहोत. आमचा महाविकास आघाडी म्हणून एकच उमेदवार शरद आबा तायडेच राहतील. खोडके सरांनी अर्ज दाखल केला. हे पण काँग्रेसचाही आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही आहे, शिवसेनेचेही 2 आहेत. आता फॉर्म कोणीही भरू शकतं, परंतु शेवटच्या अंतिम दिवशी सर्व माघारी होते. पण एकंदरीत या गोष्टीमुळे कार्यकर्ते कुठेतरी संभ्रमात आहेत. नेमकं उमेदवार कोण? नाही, काही संभ्रमात नाही, सर्व डिक्लेअर झालेलं आहे. सर्व पक्षांना, 3 पक्षांना समजलेलं आहे, वरून आदेशही आलेले आहेत आणि त्याप्रमाणे आज फॉर्म भरलेला आहे. मागच्या वेळी सारखी निवडणूक बिनविरोध होणार नाही असं तुम्ही ग्वाही देऊ शकता का? काय प्रयत्न करतो? नाही, बिनविरुद्ध होणारच नाही. जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला जे तिकीट दिलेलं आहे त्यांचा मी भरपूर आभारी आहे आणि हे उमेदवारी आम्ही निश्चित जिंकणार आहोत. विरोधकांचा सुपडा सापडल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलं. ठीक आहे, दाखवू ना आपण आता, ते समजून जाईन ते कोणाचा सुपडा सापडतो. म्हणते जळगावची जागा महाराष्ट्रात सर्वात जास्त राहणं, मग त्याचं बोलले ते आता बोलल्यावर असं होतं का काही? आता पाहू, आता जे इलेक्शन झाल्यावर समजेन काय होतंय. नाही, काही विषय नाही, त्यांनी काढवलं नाही. सत्ता भरताना आपण फॉर्म भरताना बघितलं असेल, गिरीश भाऊंसोबत 50 लोक मध्ये येत आहे. तुमच्या माध्यमातून मी व्हिडिओ बघितला, आम्हाला 5 लोकांना एंट्री दिली. फक्त सत्तेचे दुरुपयोग किती करताय म्हणजे जास्त मतं निरांना बनायला काय लागतंय. आता आम्ही सामोरे येऊन पूर्ण ताकद निश्चितला लुटांना दाखवू कशा जिंकायची जागा.